या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सक्षम आहेत, कोणाला जरी मंत्रीपद दिलं तर निश्चितपणे या शहराचा विकास होणार। पारगावीचं पालकमंत्री दिलं की विकास होणार नाहीये। विजयकुमार देशमुख मालक, सुभाष देशमुख मालक यांच्या नावाची चर्चा आहे, तर किमान सोलापूरला दोघांची तरी मंत्रीपद निवड व्हावं। मला असं वाटतंय की जे सिनियर मेंबर आहेत त्यांना मंत्रीपदाची संधी शासन देईल। मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण होणार याचा जो सस्पेन्स होता तो सस्पेन्स आता संपलेला आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांना भाजपनं तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची ऑफर दिलेली आहे। मुख्यमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीस उद्या संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे शपथ घेणार आहेत। आणि आज जे मुंबईच्या विधानमंडळामध्ये विधिमंडळाची जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। सोलापुरात देखील भारतीय जनता पार्टीच्या या पदाधिकाऱ्यांकडून मोठा जल्लोष करण्यात आलेला आहे। एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे, त्यामुळं आता सोलापूर जिल्ह्यात 5 भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत। त्यापैकी कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याची देखील उत्सुकता आता सर्वच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना लागलेली आहे। उद्याच्या शपथविधीनंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचे एकूण 5 भाजपचे आमदार निवडून आले आहेत, त्यामुळे या 5 आमदारांकडून कोण मंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार हे देखील पाहणं उत्सुकाचे ठरत आहे। दरम्यान भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात काय म्हटलं आहे पाहूयात आजचा या स्पेशल बातमीतून। माझ्यासोबत माझे सहकारी झहूर सय्यद, मी अकबर भागवान, लोकप्रधानी सोलापूर। पीएम पदाची निवड तर झाली, पण मंत्रिपद कोण होणार? जिल्ह्यातून 5 आमदार आहेत, काय वाटतं कोण चर्चेत आहे? सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळावं आणि सोलापूर शहराचा विकास जे खुंटला आहे त्यासाठी कोणालाही जरी मिळालं, आम्ही तर सोलापूर शहर आणि लगत पंचमहाभूताप्रमाणे 5 आमदार भाजपने दिलेले आणि सर्वजण सक्षम आहेत, कोणाला जरी मंत्रीपद दिलं तर निश्चितपणे या शहराचा विकास होणार आहे। कोण चर्चेत काय वाटतं? मी 5 आमदारांचं सांगितलंय। सुभाष बापू आहेत, विजयकुमार देशमुख मालक आहेत, कल्याण शेट्टी आहेत, समाधानजी अवताडे आहेत आणि नुकतंच जे तरुण तडफदार आमदार म्हणून देवेंद्र कोटे आहेत। यापैकी कोणालाही जरी मंत्री केलं तर किमान सोलापूरला दोघांची तरी मंत्रीपद निवड व्हावं आणि या शहराचा विकास खुंटलेला आहे, त्या विकासासाठी मंत्री होणं आवश्यक आहे। मग त्यांना जे कोणी होतील त्यांना ऍडव्हान्स शुभेच्छा या ठिकाणी देत आहे। काय सांगाल? मंत्रिपदाची आता उत्सुकता आहे, कोण कोणाची लॉटरी लागेल? मंत्रिपदाची उत्सुकता आहे, बरोबर आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्याला सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नाहीये। यंदा वर्षी 5 आमदार निवडून आलेले आहेत। 5 आमदारांपैकी जुने जे आमदार आहेत त्या 4पैकी एकाला पद मिळणार। कोण शर्यतीत आग्रही म्हणजे सुभाष बापू देशमुख आहेत, विजय देशमुख आहे आणि कल्याण शेट्टी आहेत। हे 3 तरी आग्रही आहेत। स्थानिक पालकमंत्री स्थानिक पालकमंत्री मंत्रिपद दिलं की स्थानिक पालकमंत्री व्हायलाच पाहिजे, तरच आपला विकास होईल, नाहीतर पारगावीचं पालकमंत्री दिलं की विकास होणार नाहीये। मंत्रिपद मिळालं कारण 5 आमदार आहेत, काय वाटते कोण असेल? सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या या लोकसभेच्या विधानसभेमध्ये 5 आमदार निवडून आल्यामुळे तर ज्यांचं काम चांगलं असेल त्यांना आपल्या देवेंद्र फडणवीस त्यांच्या मर्जीतल्या आणि त्यांच्या कृतीनुसार त्यांनी मंत्रिपद देतील अशी मी आशा व्यक्त करते। चर्चेमध्ये यंदा विजयकुमार देशमुख मालक, सुभाष देशमुख मालक यांच्या नावाची चर्चा आहे। या दोघांमध्ये वर्णी लागेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो। या अगोदर त्यांना मंत्रिपद दिलेलंच आहे आणि बापूंना आणि मालकांना यश मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो। मंत्रिपद कोणाला मिळेल? मंत्रिपद काय वाटतं? मंत्रिपद म्हणण्यापेक्षा इथं सगळ्यांचं कामच आहे। आपल्या भाजपचं पूर्ण सोलापूर जिल्ह्यात तुम्ही आता 4 आमदार आपले निवडून आले, तर टोटल 5 आहेत, पण आपल्या सोलापूर शहरात बघितलं तर आपण 3 आमदार आहेत। 3 आमदारपैकी नवखे तर आता आपले देवेंद्र दादा आहेत, पण मालक आणि सुभाष बापू देशमुख यांचं काम आहे, काम बोलते, मग कामाचं बघून मंत्रिपद आपल्यालाच येईल असं तर मला 100% खात्री आहे। 100% विजयकुमार देशमुख मालकांना तर भेटेल,
ही आशा मी व्यक्त करते. मला वाटतं दोघंही अनुभवी आणि जाणकार आहेत, त्यांची कामही उत्तम आहेत. तर सोलापूरला 2 मंत्री पद मिळावीत अशी माझी अपेक्षा आहे. कोणाला मिळालं पाहिजे? सुभाष बापू आणि विजयकुमार देशमुख मागे. मुख्यमंत्री निवड तर झालाय, जिल्ह्यातून कोण मंत्री होईल काय वाटतं? आता वरिष्ठ नेतृत्वाने जेव्हा ठरवतील की बाबा जिल्ह्याला मंत्रीपद मिळायची आम्हाला पण अपेक्षा आहे. आमच्या तिन्ही आमदारांपैकी कोणालाही मंत्रीपद दिलं तरी त्याच्यामध्ये 4 आमदार आहेत शहरामधले, म्हणजे जिल्ह्यामधले 5 आमदार आहेत एकूण. म्हणजे माननीय अवताडे दादा, सचिन दादा कल्याण शेट्टी, आमचे सुभाष बापू देशमुख, मान्य विजय देशमुख साहेब, त्याचबरोबर आमचे नवीन आमदार झालेले देवेंद्र कोठे, या 5ही आमदारांमध्ये मला असं वाटतंय की जे सिनियर मेंबर आहेत त्यांना मंत्रिपदाची संधी शासन देईल आणि नवीन जे आमदार आहेत त्यांना या ह्याच्यातून अनुभव घेऊन त्यांना पुढच्या वेळेला सुद्धा ही संधी मिळू शकते. परंतु सिनियर मधल्या कोणालाही ही संधी दिली तर शहराचं आणि एकंदरीतच त्यांच्या मतदारसंघाबरोबरच शहर म्हणूनही हा चांगला विकास करतील असा मला विश्वास वाटतो. पालकमंत्री हा पुणे जिल्ह्यातला होता, स्थानिक पालकमंत्री पाहिजे अशी एक वोट नागरिकांची, काय वाटतं? नाही, आम्ही अशा सगळ्या नागरिकांच्या मताचा विचार करून पक्षाच्या माध्यमातून आम्ही माननीय नेत्यांना अशी मागणी करू की आमच्याकडे आता 5 आमदार आहेत आणि मंत्रीपद जर आम्हाला मिळालं तर आम्हाला सुद्धा जिल्ह्यातला मंत्री पालकमंत्री म्हणून द्यावा अशा प्रकारची विनंती आम्ही नक्की करू आणि श्रेष्ठी याचा विचार करतील. मुख्यमंत्रीपदी जर निवड झाली पण सोलापूर जिल्ह्यातून पालक मंत्रीपद कोणाला मिळेल काय वाटतंय? तुमची अपेक्षा? फार मोठा चर्चा प्रश्न केला. असं आहे, आज त्यांनी भारतीय जनता पार्टी मोदीकडनंही आलेले आहे, असे एक सूचना आहेत की यंग जनरेशनला घ्यायचं असं एक विचार ठेवलेले आहेत. तर यदा कदाचित 50-60च्या पुढच्या लोकांना जे काय सिनियर आहेत त्यांना थांबवून आता नवीन लोकांना हे तिघांमध्ये कोणाला तरी घेतील असा आमचा अंदाज आहे. चर्चेत आता सगळेच आहेत, विजय देशमुख मालक आहेत, बापूदा मालक आहेत, कल्याण शेट्टी साहेब आहेत. त्या तिघांच्या चर्चेमध्ये कोण निवड होईल त्यांच्या आता त्यांनी ठरवायला पाहिजे. जिल्ह्याला मिळेल मंत्री? 100% ह्या जिल्ह्याला हे पालकमंत्री पद आहे. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.